मृतदेह ओळखण्यामध्ये चुकी झाल्यानंतर जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावामध्ये एक विचित्र प्रकार घडला। या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारीसुद्धा झाली, मात्र ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे होते तो व्यक्ती प्रत्यक्षात या ठिकाणी समोर आल्यानंतर या ठिकाणी जो आहे एक चमत्काराचा अनुभव या ठिकाणी नागरिकांनी घेतला। आता दृश्यांमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला बघता आहेत हेच ते व्यक्ती आहेत, यांचं नाव रघुनाथ खैरनार आहेत। हे घरून बेपत्ता झाले होते। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर त्यांच्या कुटुंबाला घरी माहिती मिळाली की रेल्वे लाईनजवळ बॉडी सापडली। नागरिकांनी ओळख पटवली, मृतदेह घरी आणला, मात्र तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचा निघालाच नाही, तर तो दुसऱ्याच व्यक्तीचा कोणाचा मृतदेह निघाला। ज्यावेळी अंत्यसंस्कार करणार तेव्हाच प्रत्यक्षात रघुनाथ खैरनार हेच घरी आल्यानंतर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी भारावलं आणि या घटनेची संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चर्चा आहे। आपल्यासोबत या घटनेतले जे रघुनाथ खैरनार आहे ज्यांच्या बाबतीतला हा प्रकार घडला त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? तुम्ही कुठे गेले होते? अहमदाबादला। किती दिवसापासून गेले होते घरी? 2 दिवस झाले। अच्छा, तुम्ही घरी सांगितलं नव्हतं का? नाही सांगितलं, हाकून अच्छा, मारून हाकून दिलं मारून। मग तुम्ही कुठे गेले होते? नाही 2 दिवस कुठे राहिले? मग अहमदाबाद राहिले का? मग परत कसे आले? केशनजरगण। तर घरच्यांना तर असं वाटलं होतं की तुम्ही मेले बा, असं वाटलं होतं घरच्यांना? कशाला मारू मी? काय संबंध नाही माझा। अच्छा, मग यांनी त्या अंत्यसंस्काराची बी तयारी करून टाकली होती घरी? सगळीकडे तयारी। मग तुम्ही तेव्हा कुठून आले? मग तुम्ही नंदुरबारून आले का? अच्छा, मग घरी आल्यानंतर तुम्हाला घरच्यांनी काय केलं? बसून ठेवायचे खाली। अच्छा अच्छा, त्यांनी ऑप्शन वगैरे केलं ना तुमचं? केलं। अच्छा, मग आता तुम्ही घरी सांगून नव्हते का गेले अहमदाबाद चाललो असं? नाही का बरं? काय संबंध नाही, बाईला हाकून दिलं मला चालू। तर नेमकं हे रघुनाथ खैरनार होते की ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला। घरून ते अहमदाबादला गेले होते, त्यानंतर ते 2 दिवस घरी आले नाही म्हणून नागरिकांना चिंता वाटली। याच दरम्यान रेल्वे स्थानकाजवळ एक मृतदेह सापडला, तो त्यांचाच असावा म्हणून त्याच्यावर शवविच्छेदन केलं आणि त्या संस्काराची तयारी करत असताना प्रत्यक्षातच रघुनाथ खैरनार हे अहमदाबादहून परतले होते। आपल्यासोबत या परिसरातले काही लोकसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। क्या बताएंगे आंटी, उस दिन क्या हुआ था, क्या किस्सा हुआ था? कि सुबह में हम नींद में से उठे तो उधर से जिधर से गेट वाला है, गेट का फोन आया गेट वाले का कि रघु भाई कट गए। तो मैं उठी, उसकी बीवी को बोली क्या भाई तुम्हारे घर वाले कट गए, और रोने धोने में लग गई। वहाँ तक सब लड़के गए, वो थी तो अकेली भाई थी, उन्हें रोई धोई। जब से सारे मेहमान आ गए, बेटा आया पुणे से, सूरत से भाई बन आए, जलगांव से पूरे नातेवाईक आ गए। सब नातेवाईक अंतिम संस्कार का सब जो सुबह से आए तो 6 बजे का टाइम दिए थे। 6 बजे बस अंतिम संस्कार का वो ला ही रहे सामान रखने किल्ली, जैसे तो उधर से आ ही रहे हो। अच्छा, ये आ गई है। तो उनको देख के क्या हुआ था तब? उनको देख के क्या हुआ कि पूरी पब्लिक भागने लगी। अच्छा, कि भाई रघु जिंदा है, रघु जिंदा है, रघु जिंदा है। फिर तेरी आगा पूरी यहाँ बहुत पब्लिक थी। अगर पब्लिक का तुमको फोटो हुआ तो है इसके अंदर, पब्लिक पूरी भागी, फिर लाए इनको। फिर जब वो जो पिरत थी वो पंप पे रखी थी कि भाई वो एकदम उनका लड़का आते से उठा लेंगे। अच्छा, तो उनको बताया करके कि जिसका तुम अंतिम संस्कार कर रहे हो वो यहाँ पे आ गए, तो वो उधर की उधर लेके चल गए, उधर के बॉडी लाइन है, लेकिन वो बॉडी किसकी थी पता नहीं चला? पथराड़ की थी, पथराड़ की थी। अच्छा, तो इनके घर वालों ने जब इनको देखा तो उनको उन्होंने क्या महसूस किया? उन्होंने क्या महसूस किया कि वो फोन करे उसको भाई क्या ये होता है कि ये सामने आ गए डायरेक्ट? तो कुछ नहीं करे, सब वही आगा सब मेहमान जो बेचारे दूर दूर के आए थे, पानी आ रहा था, सब भूखे प्यासे दिन भर के थे। अच्छा, सब जिधर उधर खुशी में आया, सब हंसते हंसते लोग चले गए। अच्छा, जो उनके भाई बहन थे उस दिन निकल बाद में चल गए। तर एक मृतदेह ओळखण्यात चुकी झाली, त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी झाली। या ठिकाणी पुणे असेल, नाशिक असेल, अशा वेगवेगळ्या गावांवरून या ठिकाणी नातेवाईकसुद्धा आले आणि मात्र प्रत्यक्षात ज्यांचा अंत्यसंस्कार केला जाणार होता तेच रघुनाथ खैरनार या ठिकाणी प्रत्यक्ष परतल्यानंतर या ठिकाणी थोडीशी धावपळ झाली। रघुनाथ खैरनार आले, रघुनाथ खैरनार आले असे पळत या ठिकाणी लोक पळत सुटले आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये हा सर्व प्रकार जो आहे या ठिकाणी समोर आल्यानंतर ज्या व्यक्तीचा मृतदेह होता तो परत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आणि त्या व्यक्तीची आता ओळख पटलेली आहे। ते व्यक्ती पथराड येथील रहिवासी असल्याचं सुद्धा समोर आलं आहे। मात्र हा जो प्रकार या ठिकाणी पालदीमध्ये घडला, या पालदीच्या प्रकाराची संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे। एक मृतदेह ओळखण्यात चूक झाली तर काय घडू शकतं याचा सुद्धा अनुभव या निमित्ताने समोर आलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.